नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतो नेहमीप्रमाणे. तो म्हणजे टॉपिक कोणता आपला, डेली यूज सेंटेन्सेस. आणि त्याच्यामधला जो आपला आजचा टॉपिक आहे तो काय आहे, ड्रेस. काय आहे, ड्रेस म्हणजे आपण जे काय पोशाख घालतो त्याच्याशी संबंधित आपल्याला आज सेंटेन्सेस बघायचे आहे. आलं लक्षामध्ये? तर सुरुवात करूया. बघा, आता जो पहिला सेंटेन्स आहे ते काय आहे, फॅशन झपाट्याने बदलतात. बरोबर, फॅशन झपाट्याने बदलतात. आपल्याला सगळ्यांना माहित आहे जे काय मार्केटमध्ये फॅशन येतात ते कशा बदलतात, एकदम झपाट्याने बदलतात. आपण खूप वेळा म्हणतो की ही व्हेरायटी आली, ती व्हेरायटी आली, हा म्हणजे हे कपड्याचे प्रकार आले, ते कपड्याचे प्रकार आले. लक्षामध्ये? तर अशा सेन्समध्ये आपण काय म्हणतो की फॅशन खूप झपाट्याने बदलतात. हे झालं मराठीमध्ये. पण जेव्हा आपल्याला हेच सेंटेन्स इंग्लिशमध्ये म्हणायचं असते तर तेव्हा आपण त्यांना काय म्हणू, फॅशन चेंज फास्ट. फॅशन्स चेंज फास्ट म्हणजेच काय, फॅशन झपाट्याने बदलतात. नेक्स्ट आहे भडक कपडे घालू नका. भडक कपडे घालू नका हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल, डू नॉट पुट ऑन गावडी क्लोथ्स. डू नॉट पुट ऑन गावडी क्लोथ्स. नेक्स्ट आहे तुझा शर्ट घट्ट आहे पण पॅन्ट कसा आहे, सैल आहे. सैल म्हणजे काय, ढिला म्हणता येईल. आलं लक्षात? तुझा शर्ट कसा आहे, घट्ट आहे म्हणजे फिट आहे, आणि पॅन्ट कसा आहे, सैल आहे. सैल म्हणजे थोडा ढिला आहे. आलं लक्षात? हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल, तुझा शर्ट घट्ट आहे, पॅन्ट सैल आहे. इंग्लिशमध्ये युअर शर्ट इज टाईट बट ट्राउझर्स आर लूज. युअर शर्ट इज कसं आहे, टाईट आहे पण ट्राउझर्स आर लूज. आता बघा नेक्स्ट आहे तू तुझ्या शूजच्या लेस का बांधल्या नाहीत. तू तुझ्या शूजच्या लेस का बांधल्या नाहीत. मराठीमध्ये म्हणजे काय, प्रश्नार्थी वाक्य आहे. मराठीमध्ये झालं. इंग्लिशमध्ये कसं होईल, Why have you not laced up? Why have you not laced up your shoes? बरोबर. Why have you not laced up your shoes म्हणजेच काय, तू तुझ्या शूजच्या लेस का बांधल्या नाहीत. नेक्स्ट आहे माझे माप टेपने घ्या. म्हणजे आता समजा आपण गेलो एखाद्या टेलरकडे तर आपण म्हणा किंवा माझं माप काय करा, टेपने घ्या. तर हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल, टेक माय मेजरमेंट्स विथ द टेप. टेक माय मेजरमेंट विथ द टेप. नेक्स्ट आहे माझा कोट बनवण्यासाठी किती कापड लागेल. बाबा तुम्हाला समजा एखादा ड्रेस शिवायचा आहे, आलं लक्षामध्ये, आणि मी विचारेल ना टेलरला की बाबा मला किती कापड लागेल मला ड्रेस शिवण्यासाठी, तेव्हा तो सांगेल आपल्याला. पण आता हे झालं मराठीमध्ये, माझा कोट बनवण्यासाठी किती कापड लागेल हे झालं मराठीमध्ये. पण असा सेंटेन्स तुम्हाला जेव्हा इंग्लिशमध्ये विचारायचा असतो टेलरला, तर तेव्हा तुम्ही कसं विचारसाल, हाऊ मच क्लोथ विल इट रिक्वायर टू मेक मी अ कोट. हाऊ मच क्लोथ विल इट रिक्वायर टू मेक मी अ कोट. आलं लक्षामध्ये? असा काय सेंटेन्सचा अर्थ. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.